हॅलो एव्हरीवन, आय एम कल्याणी, योगा टीचर अँड वेलनेस कन्सल्टंट. आजच्या व्हिडिओचा विषय खूप महत्त्वाचा आहे. 40 नंतर कोणते एक्सरसाइजेस आपण टाळले पाहिजेत आणि का? सध्या आपण बघतो की 40-45 नंतर लोक अचानक आपल्या हेल्थ बद्दल जागरूक होतात आणि मग काय करतात, कधी मॅरेथॉन रजिस्ट्रेशन, कधी माउंटन ट्रेक्स, तर कधी हेवी जिम वर्कआउट. पण बॉडी तयार असते का या सडन शॉकसाठी? Let us understand which exercises can be risky after 40 and how to stay safe yet fit. या भागात आपण बघूया की शरीरात असे कोणते बदल होतात 40 नंतर and why sudden workouts are risky and dangerous. We say that age is just a number. पण अहो, मोटिवेशन साठी हे म्हणणं ठीक आहे. Age is just not a number. It's about your cellular age, your joint age and your heart capacity. जेव्हा आपण आपल्या उमेदीची वर्ष करिअर बिल्डिंग मध्ये घालवतो तेव्हा आपण सिडेंटरी लाईफस्टाईल जगतो आणि हार्डली आपण एक्सरसाइज करत असतो. अचानक 10-15 वर्षानंतर आपण ठरवलं की आता मॅरेथॉन रन करायची आहे. सो दॅट्स लाईक वेकिंग अप अन इंजिन विच हॅजंट स्टार्टेड फॉर इयर्स. एखादी कार जर बरीच वर्ष धूळ खात पडली आहे आणि बऱ्याच वर्षानंतर तुम्ही ठरवलं की या कारला आता 120च्या स्पीडने चालवायचं आहे, तर ती चालेल का? आणि चालली तरी त्याचं इंजिन ओव्हरहीट होऊन बंद पडणार आहे, हो की नाही? तसंच काही सर्टन एक्सरसाइजमुळे आपल्या हार्ट्सवर, जॉईंट्सवर, लिगामेंट्सवर अचानक प्रेशर येतं आणि मग मसल टेअर, नी पेन, स्पाइन इंजुरीज हे सगळं चालू होतं. पण ह्याच्याहून वर्स्ट म्हणजे सडन कार्डियक अरेस्ट. होय, आपण बघतो ना न्यूज मध्ये की काही मुलं किंवा काही मिडल एजची माणसं ट्रेडमिलवर धावत असतात किंवा हेवी वर्कआउट करत असतात, हेवी वेट ट्रेनिंग करत असतात आणि सडन त्यांना कार्डियक अरेस्ट येतो, कारण त्यांनी त्यांच्या शरीराला गृहीत धरलेलं असतं. जे एक्सरसाइज आपण 20-25 मध्ये सहज करू शकतो तेच एक्सरसाइज आपल्याला 40 नंतर इंजुरी देतात, कारण 40 नंतर आपल्या शरीरात बरेच बदल होतात आणि तेच पूर्वीचे एक्सरसाइज आपल्याला त्याच प्रकारे सूट होतील असं नाही, किंवा बॉडी त्याला तोच प्रकारचा रिस्पॉन्स देईल असंही नाही. जे एक्सरसाइजेस जिम मध्ये नॉर्मल पर्सनच्या प्रोफाईलसाठी डिझाईन केलेले असतात तेच सगळ्यांना चालत नाहीत ना. पण जिम जॉईन केल्यानंतर सरसकट सगळेजण तेच एक्सरसाइज करतात. 40 नंतर होणाऱ्या शरीरांमधील बदलामध्ये पहिला बदल आहे मसल मास आणि मेटाबॉलिझम मध्ये घट. 40 नंतर शरीरामध्ये नैसर्गिकरित्या मसल मास कमी होतो, त्याला सार्कोपेनिया म्हणतात. त्यामुळे ताकद कमी होते, मेटाबॉलिझम कमी होतो आणि फॅट साठायला सुरुवात होते. बोन्स आणि जॉईंट्स कमजोर होतात. 40 नंतर स्त्रियांमध्ये इस्ट्रोजेन आणि पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉन हार्मोन्स कमी व्हायला सुरुवात होते. हे दोन्ही हार्मोन्स आपल्या बोन डेन्सिटीसाठी अतिशय महत्वाचे असतात. या हार्मोन्सच्या कमतरतेमुळे बोन्सची पोरॉसिटी वाढते आणि त्यामुळे ऑस्टिओपोरोसिस किंवा ऑस्टिओआर्थरायटिस होण्याची शक्यता सुद्धा वाढते. शरीराची लवचिकता कमी होते आणि रिकव्हरी स्लो होते. वाढत्या वयाप्रमाणे कनेक्टिव्ह टिश्यूज म्हणजे लिगामेंट्स आणि टेंडन्स हे स्टिफ होतात आणि इंजुरी झाली तर पूर्वीपेक्षा ती भरून यायला अधिक वेळ लागतो. 40 नंतर महिलांमध्ये पेरिमेनोपॉज सुरू होतो, त्यामुळे इस्ट्रोजनचे प्रमाण कमी होते आणि वजन हे मांड्यांभोवती, पोटाभोवती, हिप्स भोवती साठायला सुरुवात होते. मूड स्विंग्स होतात आणि एनर्जी लेवल सुद्धा डाऊन होतात. अशा वेळी वेट लॉस साठी केलेले काही सर्टन एक्सरसाइजेस फॅट कमी करण्याऐवजी फॅट वाढवतात. हृदयावरती ताण आणि कार्डियक अरेस्ट. बरीच वर्ष सिडेंटरी लाईफस्टाईल जगल्यानंतर अचानक जर आपण काही एक्सरसाइजेस चालू केले तर ऑक्सिजनची मोठी डिमांड पूर्ण करणे, बीपी कंट्रोल करणे किंवा हे शॉक ऍब्सॉर्ब करण्याची हार्टची तयारी नसते. त्यामुळे अचानक केलेल्या या एक्सरसाइजमुळे कार्डियक अरेस्टचाही धोका वाढतो. पुढील भागात आपण बघूया की असे कोणते एक्सरसाइजेस आहेत जे 40 नंतर आपण टाळले पाहिजेत किंवा कॉशियसली केले पाहिजेत. हा भाग कसा वाटला हे मला कॉमेंट्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा. धन्यवाद.